सभापती महोदय, या ठिकाणी मागच्या वेळा अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने आदेश काढला आणि महाराष्ट्रातील असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नये म्हणून स्थगिती दिली। विशेषतः जळगावमध्ये मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय अंमलात आला। आदरणीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण सांगितलेल्या उत्तरामध्ये नियमित शेती निगडित कर्जाची वसूल 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। आता 25-26 ची स्थगिती असल्यामुळे बँकेवर अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून लोकांनी सुद्धा परत तुम्ही कर्जमाफी करणार या उद्देशाने परत कर्ज भरली नाहीत। अनेक बँका या स्थगितीमुळे अडचणीत आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे। मंत्र्यांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, 25-26च्या वर्षासाठी स्थगिती दिलेल्या या असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला काल जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आपण बसवलेला आहे का? आणि या असलेल्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणारा जो वसूल झाला नाही त्याला 2 लाखाची कर्जमाफी आणि नियमित भरणाऱ्याला 50,000 हे देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेणार आहे का? आणि तसं असेल तर तशा प्रकारचे पैसे या बँकांना कधीपर्यंत आपण जमा करणार राज्य सरकारकडून याचा निर्णय सांगावा। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ नेते खडसे साहेबांनी हा प्रश्न विचारला होता, पण आताच आमचे नेते शशिकांत भाऊंनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे। जळगावच्या बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की आता या शेतकऱ्याला पुनर्गठन केलं जाणार आहे का, कर्जमाफीचा त्यांना फायदा होणार आहे का, आणि रब्बीच्या शेतकऱ्याला कर्ज वाटप होणार आहे का? तर या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत या जळगाव बँकेने 15/3/26 पर्यंत बँकेची पीक कर्जाची 6,000 कोटी आतापर्यंत आपली झालेली आहे, 60 कोटी। कारण आत्ता जे त्यांच्याकडे फिगर दिली आहे ते 4 कोटीची दिलेली आहे, पण मध्यंतरीच्या काळामध्ये जे CM साहेबांनी निर्णय दिला सभागृहामध्ये आपलं अर्थसंकल्प सादर करत असताना की मग शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आता मात्र ही कर्ज आपल्याला माफ होणार नाही, आपल्याला पैसे भरावे लागतील। त्याच्यामुळे आजची फिगर माझ्याकडे झालेली आहे ते 60 कोटीची आहे। बँकेच्या कर्जवसुलीच्या मागील वर्षाचा अनुभव विचारात घेता 31/3/26 पर्यंत रुपये 500 कोटी वसुली होईल असे अपेक्षित आहे। आपल्याकडे पीक विमा असो की कर्ज वसुली असो, हे शेवटच्या 10-15 दिवसात आपण अधिक लोक लाईन लावून भरतात। मागल्या 2 वर्षाचाही माझ्याकडे डाटा आहे की 15 दिवसामध्येच ह्या गोष्टी लोक पैसे भरतात आणि अपेक्षित आम्हाला आहे की 500 कोटी रुपयाची वसुली होईल भाऊ। आणि MSC बँकेने जळगाव बँकेसाठी ज्या ज्या बँका आपल्याला कर्ज लागणार आहे त्याच्यासाठी मागणी करत असतात, त्याच्यासाठी आपण MSC बँकेने त्यांना 800 कोटी रुपयाचं अतिरिक्त अल्पमुदत कर्ज आपलं मंजूर केलेलं आहे। पुन्हा DCC बँकेकडे खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 1200 रुपये 12,000 ते 13,000 कोटी निधी आज उपलब्ध आहे। म्हणजे कर्ज वाटप करायसाठी निधी आपल्याकडे उपलब्ध आहे। पुनर्गठित करण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याची संमती द्यावी लागते आहे। पुनर्गठन करण्यासाठी आपली जी वेळ आहे ती निघून गेलेली आहे। आणि सोयाबीनच्या या हरभऱ्यासाठी जे काही कर्ज वाटप करायचं होतं, ज्याच्याकडे कापूस आहे त्याला आपण हंगामी कर्ज म्हणतो ते कर्ज दिलं जात आहे, आणि जर शिल्लक असेल तर आपण रब्बीचं कर्ज हरभऱ्याचं देत असतो। हा बोला। नाही, शशिकांत भाऊ, सरकारने जी तारीख दिलेली डेडलाईन आपली या 25/9/25ची, शासनाने सांगितले की या तारखेपर्यंत जे लोक थकबाकीत आहेत त्याला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। दुसरा तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्यांना हरणार आहे का, तर त्याच्या संदर्भामध्ये जी कमिटी बसविली आहे त्या कमिटीचा एक अहवाल आल्यानंतर अजून आपल्याला डिटेल ह्याच्यामध्ये कळू शकेल।